किती बघा खायला धावतोय पप्पांना, अजिबातच बघून घेत नाही. काय विषय झालाय त्यालाच माहित. अरे 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 भारत काय काय शिकलं ना तू? हा पण म्हणते हो. चला आपण जाऊया मॅगी आणायला. का आता का का नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि सकाळ थोडी उशिराच झाली आहे आणि आता आपल्याला डायरेक्ट जायचं आहे जेवायला जायच्या अगोदर मम्मी म्हणता की दही घेऊन ये. तर दही घ्यायला जायचं आहे आपल्याला. आणि बघा, नेहमीप्रमाणे ब्लॉग सुरू केल्याबरोबर पप्पीन सुद्धा तिकडे सुरुवात केल्या. काय करतोय? हा मी चादर ठेवली कपाटात, चादर ठेवलंय मी. मम्मी म्हणते चादर ठेवलंच नाही. तर आता आधी जाऊया आणि दही घेऊन येऊया आणि मग डायरेक्ट जेवायला जाणार आहोत आपण. आणि प्लस मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर करत बसलो, त्यामुळे लेट झालं. उठलो नेहमीप्रमाणेच, पण ब्लॉगचं काम करत होतो आणि आपले मोठे ब्लॉग हे थोडे उशिरा येणार आहेत. मी थोडंसं टाइम शेड्यूल चेकिंग करून घेतोय. बघू कसं पोस्टिंगचं टायमिंग आपल्याला प्रॉपर टाइम मिळतोय. त्या टायमिंगवर आपण मग कंटिन्यू डेली आपण पोस्ट करणार. तर जर चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आता आधी जाऊन दही घेऊन येऊया आणि मग त्यानंतर भेटत राहू पुढे. A few minutes later. चला, मस्तपैकी दही घेऊन येलंय आणि आता डायरेक्ट चला जेवायला. पप्पी जेवायला जायचं ना? काय तुझ्या तर आता थंड. मला पण पाहिजे. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पडेल पडेल पडेल. नको, तू पी. चिडचिडपणा जाम करता ना. तुम्हाला नाही दिला? नाकात सुनगाळता. आता बघ आधी काय दुकानात घे. शाबास. नाकात सुनगाळता. आता बघ, ह्या बघ शेंबडी आहे. चल शेंबडी. तू शेंबडी. बघितलं काय खतरनाक बोलते ना, एक नंबर ना. भारत काय काय शिकलं ना तू? हा पण म्हणते हो. तेव्हा माझ्याकडे आहेत मस्तपैकी पैसे. मी चाललो मॅगी घेणार आता तू. मॅगी आणायला. चला आपण जाऊया मॅगी आणायला. का आता का का सर्वेश आपण जाऊया मॅगी खायला. चल चल माई तू पण चल. चल माई तू पण चल. का नको आता? का नको? का आता का नको? हा, तुम्हाला हे दिलं का? हे दिलंस तुम्हाला? मी तुला का मॅगी देऊ? हा, दे मला, मग मी मॅगी देतो तुला. शाबास. वा रे वा रे वा रे वा. ही दुनिया माया जाल मन जा जाग जरा. देणं काय देणं गाव. ते जमुरा काय आहे? कॉकरोच. मार त्याला, मार. खालन. ए नाही काय सांगतो? हा, बायच्या अंगावर टाकले. बाईन मासे बिशे बरेच चुकत घातले ना. चुके मासे गावसून आणलं काय? गावसून आणले नाही. माय ना मच्छी. वा मच्छी कोणाची आहे मच्छी? तुझी. कोण खाणार? हा, कोण खाणार? जेवायला जायच्या अगोदर झंबुराकडे गेलेलो. तुम्ही बघितलं काय खतरनाक बोलते ना. ते असंच सगळं बडबड तिची चालू असते. आता आलोय जेवायला आणि मांडेला जाम असे ढोपरं दुखतात, कारण काल लय वेळ म्हणजे 3-3.5 तास भजनाला बसलेलो, त्यामुळे पाय एकदम जाम झाले. तर आता या जेवायला. आज साधा सुद्धा जेवण आहे एकदम. दही भात चपाती आहे ना. चपाती आणि दही आणि भाजी. कसली भाजी आहे? बटाट्याची. बटाट्याची भाजी. माका नको, दही भात खाता येईल. हा, दही भात खाऊया.
किती बघा खायला धावतोय पप्पांना, अजिबातच बघून घेत नाही. काय विषय झालाय त्यालाच माहित. अरे 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 उडी मारतो. चल चल येऊ काय रे, दरवाजा उघडतोय. दरवाजा उघडत असतो मित्रांनो, पण त्याला तो पूर्ण प्रॉपर दरवाजा उघडता येत नाही, नाही तर नक्कीच बाहेर आला असता. मान मोडेल ना, मानेवर पडणार दरवाजा तरी उघडायला गेला तर. खतरनाक विषय आहे ना एक एक. तरी तेच नाही. हा ते बघ आता घेऊन चालले तरी तो वरती हाताला धरायला बघतोय तिकडे. हा बसला बसला, आला आला आला, परत आला परत आला. त्यांना बघ काय करायचं रे या पोरीचा, काय करायचं ते. आपलं स्टोर रिपेअर करणारे आले, त्यांचा घेऊन पळाला. हे हे दे नेऊन त्यांचा, हे चल इकडे जा घेऊन दे त्यांना, नेऊन दे नेऊन दे नेऊन दे नेऊन दे नेऊन दे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, संध्याकाळ झाली आहे, 5:30 वाजलेत आणि या मस्तपैकी ते नाश्तासुद्धा करायला बसलो आहे, नाश्ता करतोय. तर मित्रांनो, एक दुःखद घटना घडली आहे. आपल्या साई भजन सांस्कृतिक मंडळामधले बुवा घारे बुवा यांचं अल्पशा आजाराने निधन झालंय. तर बुवा आजारीच होते. आपल्या 2024च्या पदयात्रेमध्ये सुद्धा ते येऊ नव्हते शकलेले, कारण की त्यांना आजार पण होतं, त्यामुळे ते तेव्हा आले नव्हते. आणि बुवा आपल्यात नाही राहिलेत, तर त्यांचं आजाराने निधन झालं. आपल्याला पुन्हा पालखीमध्ये बुवांची गाणी, बुवांची ते पेटी वाजवण्याची पद्धत आपल्याला पाहायला नाही मिळणार. आणि कायम आम्हाला आठवण त्याची येत राहील पालखीमध्ये, कारण की पालखी म्हटलं की त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोरं जेवढी पण आम्ही भजनाला बसायचो, आपली भजन मंडळ, मी स्वतः त्यांच्यासोबत सर्वांबरोबर भजनाला असायचो. तर बुवांची कायम आम्हाला सवय होती भजनामध्ये आणि खूप छान वाटायचं. आणि मी जवळजवळ 4-5 वर्ष झाली कंटिन्यू त्यांच्यासोबत आरत्यांमध्ये वगैरे असायचो ना, तर मला सुद्धा एकदम वेगळाच आनंद यायचा की बुवा पेटी वाजवणार आणि सर्व पोरं खुश असायचे. आणि जशी बुवांनी एंट्री मारली की सर्व पोरं एकच हट्ट धरून बसायचे त्यांच्याकडे की दसरा हा दसरा, हे गीत घ्या बुवा. आणि त्यांचं ते गीत एकदम त्यांनी म्हणायला सुरुवात केली की सगळे एकदम नाचून आनंद व्हायचा. दसरा हा दसरा ते गीत मी या व्हिडिओच्या पुढे सुद्धा ॲड करतो नक्कीच. बुवांना शेवटचा साईराम. आणि आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे बुवांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि ओम शांती. पुढे थोडंसं मी व्हिडिओ क्लिप ॲड केलंय, ते बघून घ्या. तर मित्रांनो 7 वाजले आणि देवाची पूजा वगैरे करून घेतली आहे आणि म्हटलं वाईच TV वरती पारिजात ट्रॅव्हल्सचा रूट आणि पारिजात ट्रॅव्हल्सची नवीन गाडी बघितली. 1 नंबर गाडी आहे, स्लीपर कोच, AC स्लीपर, ती पण आपल्या मालवणात जाणारी. तर तो बघितला आणि म्हटलं आता जरा बाहेर फेरफटका मारून येऊया. घरातून डायरेक्ट निघालंय आणि पमयच्या घराकडे येऊन बसले. पमय म्हणजे मिनी ब्लॉग मधलो पमू 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 माणूस. बारके मुरगे आज कोण दिसत नाही याकडे, नाही तर बारक्या पोरांचं नुसतं चिवचिवाट असतं. अजून तरी येऊक नाहीत, आले ना की बघ नुसतं थैमान असतं इकडे. बघूया, मी तर बसलोय, टाइमपास चालू आहे. बघूया पोरगे आले तर वाईचं खेळतलो त्यांच्यावर आणि मग आपापल्या घरात जातलो. A few moments later. प्रमयकडून घरी आलो, वाईट टाइमपास केलो, विश्राम जरा बसलेलो, गावची गजाली सुरू होते आणि घरी येऊन बघितलं अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे. सगळे एकदम
कार्यक्रमात तुझा आवडीचा आहे तो बघणार नंतर तुझी घे. त्याच्यानंतर मॅच लागणार. मग तू वरती वाचव जा. वाजव बघूया. वरती. कोणाची मॅच आहे काय माहिती. थोडीशी मॅच बघूया, टाइमपास करूया. मुंबई इंडियन्स. पप्पी 10 वाजायला आले मित्रांनो आणि आता जेवायला जायची तयारी आहे. कॅमेरावर काहीतरी लागला. 1 मिनिट. हा अभि ओके. तर जेवायला जायची तयारी आहे आणि आज मस्त जेवणात मी म्हटलंय पिठला भाकरी बनवतो. मम्मीने पिठल्या भाकरी बनवल्या ना, तर जाऊया जेवू आणि जेवण झाल्यावर मग भेटाया. मस्तपैकी जेवण वगैरे झालंय. जेवण एकदम तुफान झालेलं. मस्तपैकी पोट हय तागत जेवलंय, हय तागत. आणि आता जरा टी व्हीवरती मस्तपैकी डबल बारी ऐकत बसतोय. काल डबल बाऱ्या बऱ्याच झाल्या. भांडूप, मालाड, तर डबल बाऱ्या बघायच्या आहेत. तर असा काहीचा आजचा आपला दिवसाचा आजचा व्लॉग होता. खूप छान झंबुराची मस्ती बघितलात. तिका मॅगी जाम आवडता. झंबुरा मॅगी लवर होती, मॅगी लवर. तर तिच्याबरोबर मस्तपैकी खेळलो वगैरे आणि असा काहीचा आजचा आपला दिवस होता. तर आता व्लॉग आपण लांबवलं नको, एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.